लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तुमच्या गावची घरकुलाची यादी प्रसिद्ध झालेली आहे। त्यामध्ये तुमचं नाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि जरी तुमचं यादीमध्ये नाव नसेल तर येणाऱ्या काळामध्ये त्या यादीमध्ये आता तुमचं नाव या ठिकाणी अपडेट केलं जाईल। यासाठी फक्त तुम्ही घरकुलाचा सर्वे केलेला पाहिजे। कशा पद्धतीने घरकुलाची यादी बघायची याची A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलात तर चॅनलला सबस्क्राइब करून द्या। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। सुरुवात करूया। तर सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरला यायचं आहे। क्रोम ब्राउझरला आल्यानंतर गुगलवरती तुम्हाला सर्च करायचं आहे PMAYG म्हणून। अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं। सर्च केल्यानंतर एक नंबरलाच तुमच्यासमोर वेबसाईट येईल। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच awasoft.nic.in अशा प्रकारची वेबसाईट आहे। त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर वेबसाईट येईल। या ठिकाणी खूप सारे ऑप्शन तुम्हाला दिसतात। त्यामध्ये 2 नंबरचा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं। बघा मी या ठिकाणी झूम करून घेतो। या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन आहे आवास सॉफ्ट म्हणून। या ठिकाणी बघू शकता, त्यावरती क्लिक करा। आता डाटा एंट्री असेल, रिपोर्ट असेल, FTO ट्रॅकिंग असेल तर आपल्याला रिपोर्ट चेक करायचा आहे। तर 2 नंबरचा पर्यायावरती या ठिकाणी रिपोर्टवरती क्लिक करा। जसं तुम्ही रिपोर्टवरती क्लिक करसाल खूप सारे ऑप्शन तुमच्यासमोर येतील। तर या ठिकाणी आय ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। खाली स्क्रोल डाऊन करा। स्क्रोल डाऊन केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आय ऑप्शन घ्या डायरेक्ट आवास प्लस रिपोर्ट आणि त्यामध्ये 3 नंबरचा पर्याय निवडा आवास प्लस कॅटेगरी वाईज डाटा समरी। यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑल स्टेट दिसतंय। त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर खाली या ठिकाणी बघू शकता तुमचा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा। तो तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा किंवा ज्या जिल्ह्याची यादी तुम्हाला बघायची त्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करा। नंतर या ठिकाणी तालुका सिलेक्ट करायचा आहे किंवा सब डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे। मी तालुका सिलेक्ट करून घेतो। नंतर तुमचं गाव सिलेक्ट करायचं, जे गाव असेल ते किंवा विलेज सिलेक्ट करायचं आणि सबमिट पर्यायावरती क्लिक करायचे। सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे येईल बघा डाउनलोड PDF किंवा एक्सेल फॉर्मॅटमध्ये। तर याची आपण डायरेक्टली PDF या ठिकाणी डाउनलोड करणार आहोत। डाउनलोड PDFवरती तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे ही PDF तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल। PDF डाउनलोड झाल्यानंतर याला डाउनलोड पर्यायावरती क्लिक करा आणि PDF ओपन करा। या PDFमध्ये जेवढे घरकुलाचे लाभार्थी असतील त्यांची सर्वांची नावं या ठिकाणी कॅटेगरी वाईज त्यांचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव, गाव, जिल्हा वगैरे देण्यात आलेलं आहे। जर तुमचं यादीमध्ये नाव नसेल तर नवीन यादी जी अपडेट होणार आहे आणि अजूनसुद्धा त्यामध्ये तुमचं नाव येऊन जाईल। फक्त त्यासाठी तुम्ही सर्वे केलेला पाहिजे। जर तुम्ही घरकुलाचं सर्वे केलं असेल तर तुमचं या यादीमध्ये 100% नेक्स्ट यादीमध्ये नाव येऊन जाईल। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावची घरकुलाची यादी चेक करू शकता। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ।